Behind every successful woman, there's an understanding man. नमस्कार, मी क्षितिजा. वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या चॅनलवरती नवरात्री स्पेशल नवीन कोरी सिरीज चालू आहे, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत 9 सक्सेसफुल वुमेन एंटरप्रेन्युअर्सबद्दल. तर या सिरीजचे 2 एपिसोड्स ऑलरेडी मी चॅनलवरती रिलीज केलेले आहेत, ज्यामध्ये मी मधुराज रेसिपी आणि प्रतीक्षा थोरातबद्दल माहिती सांगितलेली आहे. ते व्हिडिओज अजूनपर्यंत नसतील बघितले तर ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर ते व्हिडिओज नक्की चेक करा. त्या व्हिडिओजचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा व्यक्तीबद्दल ज्यांचे मोटिवेशनल व्हिडिओज आत्ता सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. तर ही म्हण ऐकल्यानंतर आपसुकच आपल्यासमोर अनेक उदाहरणे येतात. पण ही म्हण बनलीच एका व्यक्तीसाठी आहे असं वाटावं अशी एक व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या परिचित आहे आणि ती म्हणजे सुधा मूर्ती. इन्फोसिसच्या अध्यक्षा, ज्येष्ठ समाजसेविका, प्रभावी लेखिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाडाच्या शिक्षिका असणाऱ्या सुधा मूर्ती आज सर्वांसाठीच एक प्रेरणास्थान आहे. साधेपणामध्ये किती ताकद असू शकते हे सुधा मूर्तींनी आपल्याला दाखवून दिलंय आणि जाणवून दिलंय. पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये भाड्यानं म्हणजेच रेंटवर राहणारं मूर्ती दाम्पत्य आज $1 बिलियन कंपनीचे मालक आहेत. सुधाताईंचं फक्त राहणीमानच नव्हे तर स्वभावही अगदी मराठमोळा आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं उत्तर कर्नाटकातलं आयुष्य. इथं राहणाऱ्या लोकांचा एक ॲडव्हान्टेज आहे, ते म्हणजे त्यांची भाषा जरी कन्नड असली तरी त्यांचं कल्चर, सणवार, रीतिरिवाज आणि इतर सर्व काही मराठी असतं, म्हणजेच महाराष्ट्रीयन पद्धतीचं असतं. सुधा मूर्ती या उत्तर कर्नाटकातल्या असल्यामुळं त्यांची पहिली भाषा जरी मराठी नसली तरी त्यांचं राहणीमान आणि स्वभाव हा पूर्णपणे मराठमोळा आहे. तर जाणून घेऊयात सुधा मूर्तींच्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल. सुधा मूर्ती म्हणजेच मूळच्या सुधा कुलकर्णी. तर त्यांच्या घरामध्ये शिक्षणाला पहिल्यापासूनच जास्त महत्त्व दिलं गेलं होतं. त्यांच्या आई विमला कुलकर्णी ह्या शाळेमध्ये शिक्षिका होत्या, तर त्यांचे वडील R.H. कुलकर्णी हे डॉक्टर आणि प्रोफेसर होते. तर घरामध्येच शिक्षणाला वाढीव महत्त्व असल्यामुळे सुधाताईंनी वेगवेगळं काहीतरी करावं असं प्रत्येकाला वाटत होतं. सुधा मूर्तींचे वडील डॉक्टर होते, त्यामुळं आपल्या मुलींनी सुद्धा डॉक्टर बनावं असं त्यांना वाटत होतं. सुधा मूर्तींच्या आई शिक्षिका होत्या, तर त्यामुळं त्यांना आपल्या मुलीने गणितामध्ये मास्टरी करावी असं वाटत होतं. तर सुधा मूर्तींच्या आजोबांना वाटत होतं की आपल्या नातीने इतिहासामध्ये PhD करावी. पण सुधा मूर्तींनी या सर्वांच्या पलीकडे जाऊन ॲप्लाइड सायन्समध्ये इंजिनिअरिंग करायचं ठरवलं होतं. आत्ताच्या काळामध्ये पोरींनी इंजिनिअरिंग करणं म्हणजे काही नवल नाही, पण त्या काळामध्ये इंजिनिअरिंग हे पोरींसाठी बनलंच नव्हतं. सुधा मूर्तींनी इंजिनिअरिंगचं प्राथमिक शिक्षण KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून घेतलं. विशेष म्हणजे त्या काळामध्ये त्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना सुधाताईंसमोर बरीच आव्हानं आली, पण त्यांनी ती अगदी धाडशीने आणि चिकाटीने पेलली. करना है तो हासिल करना है तो परसिवरेंस चाहिए, उसके पीछे भागना चाहिए, उसके बराबर चलना चाहिए, उसके तो आपका लक्ष्य उसके आपका एम के ऊपर रहना चाहिए. त्या काळचा किस्सा सांगताना सुधाताई म्हणतात की MTechचं शिक्षण घेत असताना लास्ट इयरला त्यांच्या कॉलेजमध्ये टेल्कोचा कॅम्पस इंटरव्ह्यू आला होता, ज्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की विमेन्स नीड नॉट अप्लाय, म्हणजेच महिलांनी अर्ज करू नये. तर या स्टेटमेंटवरती सुधाताईंना प्रचंड राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी थेट JRD टाटांना पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी महिलांसाठी इक्वॅलिटीची डिमांड केली होती. ते पत्र वाचताच JRD टाटांनी स्वखर्चाने फर्स्ट क्लासने सुधा मूर्तींना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. इंटरव्ह्यूमध्ये सुधा मूर्तींनी टेक्निकल सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट पण झाल्या. त्यावेळी टेल्को कंपनीमध्ये रुजू झालेल्या त्या पहिल्याच महिला अभियंता होत्या. या नोकरीमुळे त्यांना आयुष्यात खूप काही मिळालं असेही त्या सांगतात. पुणे शहरावरती सुधा मूर्ती यांचं विशेष प्रेम आहे. त्याची आहेत 2 कारणं. पहिलं म्हणजे त्यांची टेल्को कंपनीतली नोकरी आणि दुसरं म्हणजे त्यांचं नारायण मूर्ती यांच्यासोबत जमलेलं लग्न. सुधाताई ज्यावेळी पुण्यामध्ये जॉब करत होत्या त्यावेळी नारायण मूर्तीसुद्धा पुण्यातच राहायचे. एका कॉमन फ्रेंड थ्रू त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये झालं. त्या काळचा किस्सा सांगताना सुधाताई म्हणतात की त्यांना नारायण मूर्तींपेक्षा जास्त पगार होता, त्यामुळं जेव्हा केव्हा ते दोघं फिरायला जायचे, खायला प्यायला जायचे, तेव्हा नारायण मूर्तींकडे पैसे नसायचे आणि ते सुधाताईंकडून उधार मागायचे. यापुढे त्या आवर्जून असेही सांगतात की ती उधारी त्यांनी कधी फेडली नाही, पण इन्फोसिस या कंपनीमुळे आणि इनडायरेक्टली नारायण मूर्तींमुळे त्या आज कोट्यावधी संपत्तीच्या मालकीण आहेत. They're not normal. They don't have a logic at home.
only in the office. They expect you to be your wife, secretary, finance manager, nanny, advisor, and many more roles. A woman has to do all those. And any one of them you fail, that affects them badly. इन्फोसिसची सुरुवात जरी नारायण मूर्तींनी केली असली तरी हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सुधा मूर्तींचा देखील तितकाच वाटा आहे. मूर्ति साहब इन्फोसिस 1981 में शुरू किया. हम बम्बई में थे. हम रेंटेड हाउस में रहते. एक दिन वो आके बताया कि मैं एक सॉफ्टवेयर कंपनी शुरू करते हैं. पैसा किधर है? और वी केम फ्रॉम अ मिडिल क्लास फैमिली. मैं क्या करना चाहिए? नेक्स्ट 3 years आई विल नॉट अर्न एनी मनी. तुम काम करना और पैसे लाना घर को और जरा मुझे पैसे देना भी शुरू करने के लिए सपोर्ट करना. तो इन्फोसिसची सुरुवातही त्या काळी पुण्यातूनच झाली होती, कारण त्यावेळी मूर्ती दाम्पत्य पुण्यामध्येच राहत होतं. सुधाताईंची तर पुणे सोडण्याची इच्छाही नव्हती, पण शेवटी त्यांना पहिलं क्लायंट बँगलोरला मिळालं आणि त्यामुळे त्यांना बँगलोरला शिफ्ट व्हावं लागलं. सुधा मूर्ती जितक्याच बिझनेसमध्ये ॲक्टिव्ह आहेत तितक्याच त्या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ॲक्टिव्ह आहेत. प्रत्येक शाळेमध्ये एक ग्रंथालय असावे या उद्दिष्टाला प्रतिसाद म्हणून त्यांनी चक्क 10,000हून जास्त ग्रंथालये बांधली आहेत. इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पूरग्रस्त भागांमध्ये 2,500पेक्षा जास्त घरं बांधून दिली आहेत. इन्फोसिस या फाउंडेशनमध्ये आरोग्य सेवा, शिक्षण, कला, संस्कृती आणि गरिबी निर्मूलनाचा देखील समावेश आहे. सुधा मूर्तींच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला अधिक महत्त्व दिले गेले आहे. त्यांनी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळे काम केलं आहे, तर त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार जाहीर झाले आहेत. 2006मध्ये सुधा मूर्ती यांचा भारताचा 4था सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आज आपण सुधा मूर्तींकडे एक उत्तम मुलगी, बायको, आई, बिझनेस वुमन आणि एक उत्तम समाजकर्त्या म्हणून पाहतो. आपल्या यशामुळे फक्त स्वतःचेच नव्हे तर इतरांचे आयुष्य देखील उत्कृष्ट करणाऱ्या अशा या सुधा मूर्ती आज सर्वांसाठीच एक प्रेरणास्थान आहेत. तर आशा आहे या व्हिडिओमधून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल आणि मोटिवेशन तर नक्कीच मिळालं असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर हा होता नवरात्री स्पेशल सिरीजचा भाग 3. तर अजून पुढे 6 एपिसोड्स रिलीज होणार आहेत. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन हिट करा. त्यामुळे इथून पुढची कोणतीही व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार. थँक्यू.